पहिला चेंडू राइट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस आणि फुल टॉस कन्वर्ट केलाय सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय तुषारच्या विरोधामध्ये परेशचा कडक षटकार. मध्ये खेळत असताना तुषारचा खेळ सातत्याने हा चांगला राहिला. इथे मात्र चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते, चूक थोडीशी करतायत. चेंडू हातामधून निसटतोय आणि अक्षरशः आपण सांगतोय की खेळाडूंच्या या प्रतिक्रिया क्षेत्ररक्षण करणाऱ्यांच्या या स्पष्टपणे सांगतात की हा कॅचलेली संधी आणि कळंबोलीचं नाव खऱ्या अर्थाने टेनिस पटलावरती आणण्याचं काम तुषार शर्माने खूप चांगल्या पद्धतीने केलं. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय हा गगनचुंबी गगन भरारी घेणारा षटकार. पर्यावरणाचं संतुलन करणं हे आपलं काम आहे. त्यामुळे बॅट घ्या अशी घ्या जी तुम्हाला सर्व कंडिशन मध्ये वापरता येईल. यावेळेस मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र सरळ विसावतोय. प्रदीप स्टेशनरीला सलामी देणारा हा षटकार. त्यापूर्वी रितेश देशमुखने वेड लावलं होतं, वेड या मूवीच्या माध्यमातून, आणि असंच काहीच वेड कुठेतरी परेश देखील दाखवतो की काय बोलतो. यावेळेस स्लॉग स्वीप. वा 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 वा, क्या शॉट आहे. सुंदर फटका, लोअर फुलटॉस चेंडू होता आणि सरळ पुन्हा एकदा फाईनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फाईन झालाय आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. बघा असं वाटतं की आता कॉमेंट्री बंद ठेवूया आणि फक्त परेश खडकेची बॅटिंग बघूया. एवढी चांगली तो बॅटिंग करतोय. आलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे कसा जाईल गावणं ही परेशची ओळख आहे आणि आपली ओळख स्पष्ट केल्याशिवाय शांत राहणे ही परेशची वैयक्तिक परिस्थिती आहे. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जातो त्या वेळेला प्रेक्षक राजा हेच म्हणतो की परेश आम्हाला मोठे फटके हवेत आणि प्रेक्षकांच्या मर्जी खातीर परेश ते काम अचूकपणे लगावतो. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तुषार तिथे आणि याच्यामध्ये कुठेतरी अजून जोड अशी कामगिरी परेश खडके करतोय. हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय अजून एक षटकार. चेंडू हवेमध्ये आणि या षटकाराने मात्र अर्धशतक पूर्ण होते. परेश यांचं एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो परेश यांच्यासाठी. बघा परेशचे चाहते विनय आले होते, त्यांनी सांगितलं आम्हाला की त्याचे जर का अर्धशतक पूर्ण झालं तर 3000 रुपये मी देईन आणि ते जिथे उभे आहेत तिथेच परेशने फटका लगावलाय आणि सांगितलं की लवकरात लवकर 3000 रुपये सुपूर्द कर माझ्याकडे. परेश खडकेला गुगल पे पण केला गेला. अजून एक मोठा फटका. तर नक्कीच हसता खेळता 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 कधी हे सत्र संपलं हे देखील समजलं नाहीये, कारण की कॉम्बॉक्समध्ये जोपर्यंत काके असतील तोपर्यंत अशा गोष्टी होतच राहतात. पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 85 धावा स्कोर कार्डवरती आल्या. थोड्याशा गोष्टी बाजूला ठेवत मॅचवरती करूयात.